CID चौकशी, CBI चौकशी आणि नार्को टेस्ट सगळ्या आयुधाचा वापर करून सत्य जनतेच्या समोर आलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी करणार आहोत। एक तर जो पायलट होता त्याने 2-3 दिवसापूर्वी 50 कोटीचा विमा उतरवला, अशा प्रकारची चर्चा आहे। त्याचबरोबर 2 पायलट त्या दिवशी का गैरहजर राहिले? सकाळी 7-7:30 वाजता ज्यावेळेला एखाद्या वेळेला जातो त्यावेळेला ट्रॅफिक कुठं असतं मला कळलं नाही मुंबईमध्ये, परंतु या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये जर त्या कंपनीने खुलासा केला, अद्यापही त्यांच्या त्या 2 पायलटांची स्टेटमेंट ही मीडिया समोर किंवा कुठल्याही समोर आलेली नाही, चौकशीमध्ये त्यांना बोलवलंय का नाही या संदर्भामध्ये खुलासा करणं गरजेचं आहे। त्यामुळे मला वाटतं की कंपनीने किती केलं तरी त्यांचा हलगर्जीपणा नसेल, मग त्यांची 4 विमानं रद्द का करण्यात आली याच्या संदर्भामध्ये खुलासा सुद्धा होणं गरजेचं आहे। CID चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं ते बघू, नाही तर समाधान झालं तर आम्ही त्याच्यावर 100% आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडनं देखील आता प्रश्न उपस्थित केले जातात की फक्त 4च विमानं VSR ची ग्राउंड का केली जातात। खरं तर VSR वरती कारवाई संपूर्ण झाली पाहिजे, परंतु सत्ताधारी बाकावरती हे सगळं पवार कुटुंबीय त्यांचं देखील ऐकलं जात नाहीये। मला एक कळत आहे की जर त्यांनी सुनेत्रा पवारांनी आणि पार्थ पवार, जय पवारने आणि त्यांच्या आमदारांनी मागणी केली असेल तर निदान आमच्या विरोधकांच्या असलेल्या भूमिकेला राजकारण म्हणून जर तुम्ही संबोधत असाल तर तुमच्या बरोबर असलेल्या सत्तेतल्या असलेल्या आमदारांनी आणि त्यांच्या असलेल्या नेत्यांनी जर मागणी केली असेल तर त्याचा खुलासा, त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। मला वाटतं त्याच्या पाठीमागं त्याला पाठीशी घालण्याचं कारण काय, जर कदाचित त्याच्यावर कारवाई झाली आणि त्यांनी काही गोष्टी बाहेर काढल्या तर कोणाची अडचण होऊ शकते का याची शंका निश्चितपणाने येते। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे संशयित म्हणून समोर येतात आहेत त्या सगळ्यांची नार्को टेस्ट होणं आम्ही ही मागणी करणार आहोत। CID चौकशी, CBI चौकशी आणि नार्को टेस्ट सगळ्या आयुधाचा वापर करून सत्य जनतेच्या समोर आलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी करणार आहोत।